नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप यू आर डुईंग ग्रेट. तुम्ही आनंदी असाल अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स वर्सेस सिंपल पास्ट टेन्स. सर, यापूर्वी सुद्धा तुम्ही हे गोष्टी शिकवलेल्या आहेत, बट या लेक्चरमध्ये आपण काय नवीन शिकवणार? तर यामध्ये आपण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट इन डिटेल शिकवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या डेली रुटीन मध्ये आणि तुम्ही केलेल्या पास्ट मध्ये गोष्टींमध्ये कसं इंग्रजी बोलता येईल ते 100% क्लिअर होणार. चला तर स्टार्ट करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स वर्सेस सिंपल पास्ट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट वर्सेस सिंपल पास्ट, सिंपल पास्ट. तर एक्झाम्पलच्या माध्यमातून याचं स्ट्रक्चर आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस वर्डचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ज्या गोष्टी आपण डेली रुटीन मध्ये जनरली करतो त्याबद्दल आपण प्रेझेंट. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी आपण करतो त्याबद्दल सांगायचं, मी असं असं करतो, तर सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि तुम्ही ज्या गोष्टी केल्या, काल केल्या आज सांगत आहे, काल केल्या आज सांगत आहे. पास्ट मध्ये भूतकाळामध्ये जे गोष्ट केली त्याबद्दल सांगत आहे, जे गोष्ट केली करून झालेली त्याबद्दल सांगत आहे, तर सिंपल पास्ट. तर तिथे सिंपल पास्ट. इथे काय? तर सब्जेक्ट वर्डचा सेकंड फॉर्म. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. वर्डचा सेकंड फॉर्म. इथे सुद्धा ऑब्जेक्टच आहे, बट इथे वर्डचा सेकंड फॉर्म. इथे काय होता? वर्डचा फर्स्ट फॉर्म. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म. चला तर एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. आय प्ले फुटबॉल. इथे फुटबॉल, आय प्ले फुटबॉल. काय मिनिंग झालं? आय म्हणजे मी, प्ले म्हणजे खेळतो, फुटबॉल काय खेळतो? फुटबॉल. मी फुटबॉल खेळतो, मी फुटबॉल खेळतो, खेळतो, मी फुटबॉल खेळतो. याचा अर्थ हे माझं डेली रुटीन असू शकते, किंवा मी फुटबॉल खेळत असतो 1-2 दिवसाच्या इंटरव्हलने किंवा आठवड्याच्या इंटरव्हलने. रुटीन असू शकते, हॅबिट असू शकते. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी उठतो. आय टेक ब्रेकफास्ट. मी नाश्ता करतो. आय टेक शावर. मी आंघोळ करतो. आय डू स्टडी. मी अभ्यास करतो. कोणतीही गोष्ट मी करत असतो असं मी घ्यायचं. तर सिंपल प्रेझेंट टेन्स. स्ट्रक्चर सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. मी हे गोष्ट करत असतो. आता इथे काय आहे सर? तर इथे आय प्लेड. प्लेला काय लावलं? आय प्लेड. प्ले. इथे प्लेड. आय प्लेड फुटबॉल. याचा अर्थ झाला मी फुटबॉल खेळलो. मी फुटबॉल खेळलो. मी फुटबॉल खेळलो. इथे खेळतो, इथे खेळलो. याचा मीनिंग एक्झॅक्टली खेळलो म्हणजे माझा खेळून झालेला आहे. मी आता खेळत नाहीये. सध्या खेळत आहे का? नाही. उद्या खेळेल का? नाही. खेळलो, झालं, खेळलो. तुम्ही असंही म्हणू शकता आय प्लेड फुटबॉल यस्टरडे. तुमच्या माइंड मध्ये इन्कल्केट होण्यासाठी आय प्लेड फुटबॉल यस्टरडे म्हणजे मी काल फुटबॉल खेळलो. यस्टरडे. एका तासापूर्वी जरी खेळले असेल तरी पास्टच आहे. अर्ध्या तासापूर्वी खेळले असेल तरी पास्टच आहे. सध्याची मुवमेंट आहे करंट मुवमेंट. करंट मुवमेंटच्या पूर्वी तुम्ही ती गोष्ट केली, ती क्रिया केली. सिंपल पास्ट टेन्स. आपल्याला पास्ट, फ्युचर, प्रेझेंट याचा कन्सेप्ट फक्त माहिती पाहिजे. आपल्याला सिच्युएशनल इंग्लिश आली पाहिजे. काय सिच्युएशन आहे त्याच्या अकॉर्डिंग बोला. मी खेळतो, आय प्ले फुटबॉल. मी खेळलो, आय प्ले फुटबॉल. मी 2 तासापासून खेळत आहे, आय हॅव बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. मी खेळलेलो आहे, आय हॅव प्लेड फुटबॉल. मी खेळत होतो, आय वॉज प्लेइंग फुटबॉल. अकॉर्डिंग टू सिच्युएशन. According to situation, you need to talk. Otherwise, you will make mistake. That is the thing you have to understand. Okay? एक concept, एक example. दूसरा example हो गया. I learn English. I learn English. काय meaning झालं याचं? I, मी, learn, शिकतो. काय शिकतो? इंग्लिश. मी इंग्रजी शिकतो. मी इंग्लिश शिकतो. काय म्हणतो? मी इंग्रजी शिकतो. याचा अर्थ मी शिकत असतो. डेली रुटीन मध्ये मी क्लासमध्ये शिकतो.
एखादा इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावला असेल त्यामध्ये शिकतो, किंवा शाळेमध्ये शिकतो, कुठेतरी मी शिकतो. हे माझं डेली नित्यनियम आहे. इथे काय म्हटलं, मी इंग्रजी शिकलेलो आहे. शिकलेलो आहे नाही म्हणणार आपण मी इंग्रजी शिकलेलो आहे ते प्रेझेंट परफेक्ट म्हणजे. आय लर्नड. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ड, आय लर्नड इंग्लिश. मी इंग्रजी शिकलो. मी इंग्रजी शिकलो. मी इंग्रजी शिकलो. आय लर्नड इंग्लिश. मी इंग्रजी शिकलो. म्हणजे याचा अर्थ काय, मी इंग्रजी शिकलो. कधी शिकलो, पास्ट मध्ये शिकलो आहे. माझं इंग्रजी शिकून झालेलं आहे. मी इंग्रजी शिकलो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय स्विमचा अर्थ होते मी पोहतो. आय स्विम इन द रिव्हर. मी नदीत पोहतो. मी रोज पोहत असतो. सपोज इट्स माय डेली हॅबिट. मला नदीत पोहायला आवडते. आय स्विम इन द रिव्हर. मी नदीत पोहतो. इथे स्विम नाही येणार. इथे येणार आय स्वॅम इन रिव्हर यस्टरडे. मी नदीत पोहलो किंवा पोहलो होतो असं सुद्धा म्हणू शकता. तर इथे सब्जेक्ट सोबत फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ड यू नीड टू यूज. इथे सब्जेक्ट सोबत सेकंड फॉर्म ऑफ द वर्ड यू नीड टू यूज. एखादी गोष्ट झालेली आहे ते तुम्हाला आज सांगायची आहे. कालचं डेली रुटीन सांगायचं. आज काल काय काय केलं ते सांगायचं आहे. आय वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. आय ब्रश्ड माय टीथ. आय टूक शॉवर. आय टूक ब्रेकफास्ट. आय वेंट टू ऑफिस. हे कालचं रुटीन झालं. कालच्या रुटीन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मी प्रत्येक ठिकाणी सेकंड फॉर्म ऑफ द वर्ड यूज केला. आणि आजच्या रुटीन मध्ये मी प्रत्येक ठिकाणी काय यूज करणार फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ड यूज करणार. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ड यूज करणार. तुम्हाला